लाडकी बहीण योजनेचे आमचे पैसे आले नाहीत। जून महिन्यापासून आम्हाला योजनेचे पैसे बंद झाले आहेत। आम्ही काय करावे? आमच्या कुटुंबामध्ये आम्ही दोघीच लाभ घेतो, त्यात एक अविवाहित आहे आणि एक विवाहित आहे, तरी देखील आम्हाला पैसे आले नाहीत। किंवा काही महिलांचं तर मत आहे आम्ही सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहोत, आमच्या कुटुंबामध्ये मी एकटीच लाभ घेते, तरी देखील मला योजनेचे पैसे का आले नाहीत। आता पडताळणीची प्रक्रिया देखील सुरू आहे आणि आम्हाला पुढे बाद केले जाणार का असा देखील प्रश्न अनेक लाडक्या बहिणींना पडत आहे। तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तसेच विनंती अर्ज अंगणवाडी सेविका म्हणत आहेत की आमच्याकडे विनंती अर्जच नाहीयेत। काही ठिकाणी असं झालंय की या अंगणवाडी सेविकांना याबाबतची कोणत्याही प्रकारची माहिती नाही। मग आता महिलांनी काय करायचं? आम्ही तर योजनेमध्ये पात्र आहे, आम्ही ऑनलाईन देखील तक्रार करू शकत नाही, मग आम्ही आता काय करावे याबाबत तुम्ही सविस्तर व्हिडिओ द्या। तर या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पुन्हा एकदा तुम्हाला देणार आहे, त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि लाडकी बहीण योजना असेल, त्यासोबतच संजय गांधी निराधार योजना असेल, शेतकऱ्यांसंदर्भातील योजना असतील, सर्व योजनांची सविस्तर माहिती आणि योग्य अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला आधी सबस्क्राइब करून घ्या आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर देखील करायला विसरू नका। तर यातील सर्वात पहिला प्रश्न म्हणजे जून महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचे आमचे पैसे बंद झालेत। आता यासाठी यामधील ज्या महिला आहेत त्यांना मी एक सांगतो, सर्वात पहिले तुम्हाला हे पैसे का आले नाहीत, तर तुमच्या कुटुंबामध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे। मग आधी तुमचे रेशनिंग कार्ड तपासा, तुमच्या रेशनिंग कार्ड मध्ये तुम्ही किती महिला आहात? समजा तुम्ही 3 महिला आहात आणि तिघींना देखील या योजनेचे पैसे घेतले आहेत, ठीक आहे, आतापर्यंत घेतले, सरकार देखील तुम्हाला काय बोलले नाही, हे पैसे तुम्हाला परत देखील करावे लागणार नाहीत। पण आता तुम्ही काय करायचंय, तर अटी आणि निकषानुसार तुमच्या कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित अशा 2च महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। या बाबी तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर करा। मग आता तुम्हाला काय ठरवायचंय की तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला पैसे चालू ठेवायचे आहेत। समजा तुम्ही 3 आहात आणि तिघी देखील तुम्ही मॅरिड किंवा विवाहित आहात, म्हणजे 2 सून आहात आणि एक सासू आहे, मग तिघींचे देखील काय झाले, लग्न झालेले। आता तिघींपैकी यापुढे पैसे फक्त एकीलाच मिळणार आहेत, ठीक आहे। मग आता तुम्ही तिघींनी आधी ते ठरवायचं आहे की तुमच्यापैकी कोणत्या एकीला पैसे मिळवायचे यापुढे, कारण सरकारने काय सांगितलंय, सरकारने स्पष्टपणे परिपत्रकामध्ये सांगितलंय की तुम्ही स्वतः ठरवायचं आहे की तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला यापुढे लाभ चालू ठेवायचा आणि तुम्ही ते अंगणवाडी सेविकांना सांगायचं आहे। आता तुमच्यापैकी समजा ठरलं की एकीला समजा की बाबा छोट्या सुनेला आपण पैसे द्यायचे, तर मग छोट्या सुनेचे नाव तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडून विनंती अर्जाद्वारे द्यावे लागणार आहे। आता तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे गेला आणि अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुम्ही सांगितलं की बाबा विनंती अर्ज द्या। आता विनंती अर्ज मागितल्यानंतर अनेक महिलांचं मत येत आहे की अंगणवाडी सेविका म्हणतायत की आमच्याकडे याबाबतची कोणत्याही प्रकारची अपडेट नाही किंवा आम्हाला हे काय सांगितलं नाही। अशा वेळेस तुम्हाला काय करावे लागणार आहे? अशा वेळेस आम्ही काय करू? तर लक्षात घ्या, अशा वेळेस काय करायचं, सरळ तुमच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये जायचं आणि त्या ठिकाणी महिला व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घ्यायची। काय सांगतोय मी, लक्षात घ्या, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घ्यायची, त्यांना ही बाब सांगायची, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्हाला आतापर्यंत सगळे पैसे मिळाले होते, आता आमच्या कुटुंबामध्ये 3 लाभार्थी होत्या, त्यापैकी एकीलाच पैसे चालू ठेवायचे आणि ह्या व्यक्तीला किंवा ह्या आमच्या छोट्या सुनेला हे पैसे यापुढे तुम्ही चालू ठेवा। एवढं तुम्हाला कुठं सांगायचं आहे? महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती। तिथे गेल्यानंतर तुमचे काम होणार आहे। तुम्ही नारी शक्ती ऍप्लिकेशनवरून फॉर्म भरलेला असू द्या किंवा तुमचा फॉर्म ऑनलाईन वेबसाईटवरून भरलेला असू द्या किंवा तुमचा फॉर्म ऑफलाईन भरलेला असू द्या, त्या ठिकाणी ज्यावेळी तुमचे ते आधार डिटेल टाकणार आहेत त्यावेळी तुमचा फॉर्म त्या ठिकाणी ओपन होणार आहे आणि मग तुमचा फॉर्म त्यापुढे कलेक्टर ऑफिसला जाणार आहे। ही बाब तुमच्या लक्षात आली आहे का? अंगणवाडी सेविकांकडून होत असेल तर तिथूनच करा, नसेल होत तर सरळ महिला व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याची येत्या 7-8 दिवसांमध्ये भेट घ्या। जेवढी लवकर तुम्ही भेट घेणार आहात तेवढं तुमचा फायदा होणार आहे, कारण तुम्हाला पुढचे पैसे मिळणार आहेत। आता ही बाब क्लिअर झाली की ज्यांना जून आणि जुलैमध्ये पैसे आले नाहीत त्यांना ही बाब करायची आहे। आता यापुढे अनेक महिलांचं मत आहे की आमच्या कुटुंबामध्ये मी एकच लाभार्थी आहे, 2 नाही 3 नाही काय नाही, तरी देखील आम्हाला पैसे आले नाहीत। आता ज्यांनी वेबसाईट वरून फॉर्म भरले होते ते त्यांचा स्टेटस चेक करू शकतात, कारण लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्टेटस दिसणार आहे, त्या स्टेटस मध्ये काय दाखवते ते तुम्हाला पाहायचं आहे। आता ज्यांनी नारी शक्ती ऍप्लिकेशनवरून फॉर्म भरला होता त्यांचे फॉर्म आता ओपन होत नाहीत, कारण नारी शक्ती ऍप्लिकेशनच बंद आहे। मग अशा महिलांनी आता काय करायचं? तर ज्यांनी नारी शक्ती ऍप्लिकेशन असेल किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज केले होते त्यांनी देखील तुमच्या तालुका स्तरावरील अर्थातच पंचायत समितीमध्ये जाऊन महिला व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घ्यायची आहे आणि त्यांना तुमची अडचण सांगायची आहे। आता मी पुन्हा एकदा उच्चार करतो, तुम्ही सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहेत का ते आधी तपासा, अन्यथा तिथे जाऊन तुमचा काहीच फायदा होणार नाही, कारण तुमच्या सर्व अटी व निकषांची ते आधी तपासणी करतील आणि त्यानंतर तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल।
यामध्ये अजून एक प्रश्न महत्वाचा उद्भवतो की तुम्हाला कागदपत्र कोणती न्यायची आहेत. तर आधार कार्ड न्यायचं आहे, रेशनिंग कार्ड न्यायचं आहे, बँक पासबुक न्यायचं आहे आणि तुमचा शाळा सोडल्याचा दाखला न्यायचा आहे. कारण शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला का न्यावा लागतोय आता, कारण आता ते सरकार काय बघतंय की ही नक्की लाभ घेणारा 21 ते 65 वर्ष वयोगटातील आहे का. आणि मग आधार कार्ड बऱ्याच जणांनी एडिट केले योजनेचा लाभ मिळावा म्हणून, आणि हे देखील सरकारच्या आता निदर्शनास आलं आहे. म्हणून तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुमचा शाळा सोडल्याचा दाखला तुमच्या एक जन्मतारखेचा पुरावा म्हणून त्या ठिकाणी न्यावा लागणार आहे. आणि या 4 कागदपत्रांना घेऊन तुम्ही त्या ठिकाणी जायचं आहे. त्यानंतर तुमची पडताळणी केली जाईल. इतर तुमच्या ज्या अटी आहेत, उत्पन्नाचा दाखला असेल, काय असेल, रेशनिंग कार्ड असेल, तो उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागत नव्हता, त्यामुळे तो न्यायची तुम्हाला गरज नाहीये. पण 4 चाकी वाहन असेल, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी गव्हर्नमेंट नोकरीला आहे का, किंवा कोण पेन्शन घेतं का, कोण संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणारी महिला आहे का, या सर्व बाबींची तपासणी त्या ठिकाणी केली जाईल. आणि तिथे जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला योजनेअंतर्गत पैसे एकीला सुरू होतील, बाकीच्यांचे पैसे बंद होतील. आता यामध्ये सरकारने जे नियम आखले आहेत त्या नियमानुसारच यापुढे योजनेअंतर्गत या कामकाज चालणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्याची नोंद घ्यायची आहे. आता लक्षात घ्या, समजा लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेकांचं मत आहे की एका कुटुंबातून 2 विवाहित आहेत तर काय, किंवा 2 अविवाहित आहेत तर काय. तर सरकारचं आता जे परिपत्रक आहे, माननीय सचिव यांचे एक परिपत्रक आहे, त्या परिपत्रकानुसार बघा स्पष्टपणे सांगितलं आहे की अजिबात चालणार नाही. 2 विवाहित देखील चालणार नाहीत आणि 2 अविवाहित देखील चालणार नाहीत. यासाठी 1 अविवाहित आणि 1 विवाहित असाच नियम असणार आहे. ज्या नियमावर खरं तर सरकारने पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. जर तुम्ही 2 विवाहित आणि अविवाहित महिलांना जर लाभ देत असाल तर एका कुटुंबामध्ये तुम्ही 2 जणींना लाभ द्या, मग ते विवाहित असू द्या किंवा अविवाहित असू द्या. कारण काही कुटुंबामध्ये फक्त 2 मुलीच आहेत आणि ज्यांचं लग्न वगैरे काही झालं नाही, मग त्यांना देखील योजनेचे पैसे मिळावेत असे वैयक्तिक माझं मत आहे. आपण याबाबत सरकारकडून कुठलाही नियम, सरकारकडून कोणत्याही प्रकारचे यामध्ये सांगण्यात आलेलं नाहीये. मग आता या सर्व बाबी झाल्या. आता इथून पुढे तुम्ही अपात्र होऊ नये म्हणून काय करावं. आता तरी हे बघा, या 26 लाखांची छाननी झाली. आता परत छाननीची प्रक्रिया सुरू आहे, सरकारचं मत आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाकडून माहिती मागून घेतली जात आहे. परिवहन विभागाकडून 4 चाकी वाहनांसाठी माहिती मागून घेतली जात आहे. अशी जशी माहिती वर येईल आणि त्यामध्ये जसे अपात्र असतील त्यांना अपात्र केले जाईल. कारण अजून अनेकांचं मत आहे, अनेक लाडक्या बहिणी बोलत आहेत की आमच्या शेजारची महिला आहे, तिला बाबा तिच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ती श्रीमंत आहे, तरी देखील तिला पैसे आलेत आणि आम्ही गरीब आहे तरी आम्हाला पैसे आले नाहीत. तर श्रीमंत देखील नाही, गरीब देखील नाही, ज्यावेळी सापडणार त्यावेळी ती महिला त्या योजनेमधून बाद केली जाणार असं सरकारने यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे. आता तुम्हाला या सर्व बाबी क्लिअर झाल्या आहेत. कारण अनेकांनी विचारलं होतं की अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म नाही आले तर आम्ही काय करायचं. तर लक्षात घ्या, बाल विकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती यांची भेट घ्या, तिथे जा आणि तिथे जाऊन तुम्हाला ही सर्व माहिती तुमची भरायची आहे. आणि ती भरल्यानंतर तुमचा फॉर्म थेट जाणार आहे तुमचा कलेक्टर ऑफिसला आणि कलेक्टर ऑफिस मधून तुमचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने अपलोड केला जाईल आणि तुम्हाला योजनेचा लाभ पुन्हा एकदा सुरू केला जाईल. या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा आणि ही महत्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.